गुड मॉर्निंग. तर आज आम्हाला जायचं होतं बाहेर कुठे तुम्हाला पुढे सांगतेच. म्हटलं बाहेर जायच्या आधी घरची सगळी कामे आवरून घेऊया. पटकन भांडे घासले, मोटार लावली होती तर मग प्यायचं पाणी भरलेलं आणि मला इकडे पापड वाळू टाकायचे होते. तर छान ऊन निघाली तर पटापट सगळे पापड वाळू टाकले. ते बघा उर्वांशने सगळे उचलून घेतले. सुट्टी असली की त्याची अशी मस्ती चालत असते. तर आज आम्ही आलो आहो पांढरीपाट मंदिरामध्ये. रस्ता थोड्या दूर खराब होता तर थोड्या दूर चालत जावं लागलं. मग उर्वांश थकलेला गेल्या त्याला मग आईस्क्रीम घेऊन दिली. मग आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला. हे स्थान शक्तिपीठ म्हणूनही ओळखले जाते कारण इथे येणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण होते. मग आम्ही आतमध्ये येऊन मातेचे दर्शन घेतले आणि या मंदिराच्या मागे एक गौशाला बनली आहे. या गौशाल्याची खास गोष्ट ही आहे की इथे पाडलेल्या सर्व गायी आणि नंदींचे नाव देवी देवतांवरून ठेवले आहे आणि या गौशाल्यातील गायांना विकत घेतल्या जात नाही, तर ज्या लोकांची मनोकामना पूर्ण होते ते आपल्या श्रद्धांनी गाय आणि बैल भेट देत असतात. मग हे बघून आम्ही बाहेर आलो आणि इथे खूप मोठं असं वारी डॅम होतं, ते पण बघितलं. या सर्व गोष्टीसाठी हे स्थान खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही पण या. चला भेटूया उद्या. बा.